जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, भारत हा कृषीप्रधान देश आहे. तसेच तो सर्वगुण संपन्न असा देश आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रीमंत देश आहे. जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही की जो भारताची बरोबरी करू शकतो. परंतु भारतामधली हजारो वर्षाची जी परिस्थिती आहे, जो आपापसातील वाद प्रतिवाद आणि अलीकडच्या काळामध्ये जी व्यवस्था निर्माण झालेली इंग्रजाच्या काळापासून जाती व्यवस्था, त्या जाती व्यवस्थेने भारताला पोखरून टाकलेलं आहे. एखादं सागवानाचं लाकूड असू द्या किंवा आणखी कुठलं लाकूड असू द्या, त्याला वाळवी लागली की ते आतून पूर्ण पोखरून टाकलं जातं आणि वरचा भाग नुसता दिसण्यासाठी असतो. अशातली परिस्थिती भारताची झालेली. तर आज आपण भारताच्या जागतिक पातळीवर काय भारताची अवस्था आहे आणि भारत कुठं जाऊ शकतो सर्व गुण संपन्न असून, तो आपण बघणार आहोत. तर भारत हा सर्व दृष्टीने वातावरण, नैसर्गिक परिस्थिती, या ठिकाणचे ज्या काही नैसर्गिक गोष्टी आहेत किंवा प्राकृतिक गोष्टी ज्या आहेत, त्याचा विचार जर केला तर जगातल्या कुठल्याही देशामध्ये अशी नैसर्गिक स्थिती पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी 3 ऋतू आहेत: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हे 4 महिने चालतात आणि तिन्ही ऋतू हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहेत. त्याच्यानंतर उपऋतू आहेत जे की 6 आहेत, जे 2-2 महिन्याच्या हिशोबाने चालतात. जसं की शरद ऋतू, वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू. हे जे उपऋतू आहेत हे 2-2 महिन्याच्या हिशोबाने चालतात. आता त्याच्यामध्ये ह्या ज्या काही नैसर्गिक गोष्टी आहेत, तर ह्या भारताला नैसर्गिकरित्या मिळालेली देणगी म्हणता येईल. काय, निसर्गाची नैसर्गिक देणगी म्हणता येईल किंवा ईश्वराने दिलेलं एक वरदान म्हणता येईल. परंतु केवळ स्वार्थापायी, मी माझ्या स्वार्थासाठी म्हणा किंवा मी माझ्या वैयक्तिक हितासाठी या गोष्टीचा दुरुपयोग करतो, म्हणून बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या निसर्गाच्या विरोधात जातात आणि त्यावेळेस भारतीय संस्कृतीचा बऱ्याच वेळेस ऱ्हास होतो. आणि भारत एवढा श्रीमंत असल्यामुळेच परकीय लोकांनी भारतावर आक्रमणे केलेली आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हुण असेल, कुशाण असेल, शक असेल, तुर्की असेल, पोर्तुगीज, डच, ब्रिटिश, स्पॅनिश, त्याच्यानंतर जे कोणी असतील, या सर्वांनी भारतावर फक्त लुटीच्या दृष्टीने आक्रमण केलेली. एवढ्या लोकांनी भारतावर आक्रमणे केली, त्यात आर्य असतील, जे कोणी असतील, पारशी असतील, जे काय असतील, या लोकांनी आक्रमण करूनसुद्धा भारत आजही जशाला तसा तटस्थ उभा आहे. पूर्वीच्या काळात भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा असं म्हटलं जायचं. आजही तीच अवस्था आहे. एवढ्या लोकांनी लुटल्यानंतरसुद्धा भारतामध्ये सोन्याची ते धूर निघतो, अशातला प्रकार आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगतो, सर्व प्रकारचं अन्नधान्य तयार होतं. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, कडधान्य असतील, जसे हरभरा आहे, मूग आहे, त्यानंतर मटकी आहे, त्यानंतर उडीद आहे, जवस आहे, तेलधान्यापैकी तीळ आहे, शेंगदाणे, करडी आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचं धान्य भारतामध्ये पिकतं. धान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा भारत हा काय आहे, सर्वगुण संपन्न आहे. ह्या ठिकाणी फळंसुद्धा, केळी या ठिकाणी पिकते, ऊस या ठिकाणी पिकतो, त्याच्यानंतर कापूस या ठिकाणी पिकतो, ज्याला पांढरं सोनं म्हटलं जातं.
त्याच्यानंतर या ठिकाणी मोसंबी पिकल्या जाते, या ठिकाणी म्हणजे सफरचंद असो, काय असेल ते स्ट्रॉबेरी असो, जे काय असेल, जगाच्या पाठीवर जे काही उत्पादन होतं आहे ते सर्वच्या सर्व भारतामध्ये सुद्धा उत्पादन होतं आहे. भारत असा एकमेव देश आहे, या ठिकाणी तुम्हाला फणस पाहायला मिळेल, या ठिकाणी केळी पाहायला मिळेल, जे वरून मोलायम आहे, आतून सुद्धा म्हणजे नारळसुद्धा या ठिकाणी तयार होतं. एकदम कठीण असलेलं, आतमध्ये मुलायम असं, खाण्यासाठी योग्य प्रकारचं, अशा अनेक गोष्टी भारतामध्ये आहे. असं नैसर्गिक वातावरण, असं अन्नधान्य, अशा प्रकारच्या गोष्टी जगाच्या इतर कुठल्याही प्रांतामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. इथं बदाम बदाम पिकतो, काजू पिकतो, पिस्ता पिकतो, सगळ्याच गोष्टी पिकतात. अक्रोडसुद्धा पिकतो. म्हणजे लवंग असो, विलायची असो, मसाल्याचे पदार्थ असो, सर्व काही भारतामध्ये पिकतं. एवढी जमीन या ठिकाणची सुपीक आहे, म्हणूनच या मातीला, या धरतीला भारत माता असं म्हटलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी, पूर्वीच्या लोकांनी या धरतीला भारत माता का म्हटलेलं आहे, त्याची कारणंही आहेत. आणि म्हणून भारत हा सर्वगुण संपन्न देश आहे. केवळ स्वार्थी भावना डोक्यातून जर सोडली तर भारत जगाच्या पाठीवर नंबर 1 होऊ शकतो. तुम्हाला सांगतो, आज आखातामध्ये तेल, गॅस, LPG, CNG वगैरे जे काही उत्पादन होतं आहे ते भारतामध्ये सुद्धा होतं. भारताचा मुंबईसारखा किनारपट्टी असेल, गोवा, गुजरात, त्यानंतर इकडं कर्नाटक, तामिळनाडू, मद्रास, कलकत्ता, त्यानंतर पश्चिम बंगाल, या समुद्र किनारपट्टीवर हजारो टन, हजारो लिटर गॅस, पेट्रोल आपल्याला उपलब्ध आहे. फक्त काढण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे नसल्यामुळे आजही अंदमान, निकोबार, दव, दिमान, सुमात्रा, जावा या बेटावरती आपली नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याकडे आहे. फक्त काढण्याचं तंत्रज्ञान आणि निष्काळजीपणामुळे आपण मागे आहोत. काय करायला पाहिजे? ठीक आहे, अमेरिका, ब्रिटन आपल्याला तंत्रज्ञान देत नाही, इतर देशाकडून तंत्रज्ञान घ्यायला हरकत नाही, किंवा त्यांची जे तंत्रज्ञान आहे त्याची कॉपी करून आपण ते करू शकतो. अवघड काहीच नाही. छत्रपतींनी पूर्वीच्या काळामध्ये, पांडे, चालुक्य यांच्या काळामध्ये आपल्याकडे जहाजे होती. आपले लोक त्या काळामध्ये विदेशामध्ये प्रवास करायची. नंतरच्या काळामध्ये जहाजाचा प्रवास ठप्प झाला. ज्यावेळेस इंग्रजांनी जहाजे आणली, छत्रपतींनी जहाज बांधायला सुरुवात केली आणि जहाज छत्रपतींनी समुद्राच्या किनारपट्टीवर 750 किलोमीटरची किनारपट्टी महाराष्ट्राला आहे. त्या किनारपट्टीवर छत्रपतींनी पहिलं आरमार म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये उभा केला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपल्याकडे सर्व सुविधा असताना सुद्धा आपण त्या गोष्टीचा वापर करत नाहीत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि केवळ आणि केवळ आपापसातील वाद, वैर यामुळे आपण मागे आहोत. काय, जोपर्यंत आपण इतरांचा विचार करणार नाहीत तोपर्यंत आपण डेव्हलप होणार नाही. आता उत्तर भारतामध्ये एक स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एक मंत्री होऊन गेले. आता त्यांचं नाव वगैरे तुम्ही संशोधन करा. त्यांनी कधी काळी काय केलं आहे की ज्या ठिकाणी चारा ठेवला होता त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे की त्या ठिकाणी जे चित्र होते त्या चित्रातून हत्ती, घोडे, उंट, गाई, म्हशी, हरणं हे बाहेर आली आणि त्यांनी तो चारा खाऊन टाकला. त्यानंतर एक मंत्री होते दक्षिण भारतातले, वित्तमंत्री होते, माजी वित्तमंत्री आहेत ते. त्यांनी एवढं संशोधन पुढं केलं
ते संशोधन जर समजा त्यांनी समाजाच्या हितासाठी किंवा राष्ट्रहितासाठी जर केलं असतं तर फार मोठा बदल झाला असता. त्यांनी ते संशोधन काय केलं माहिती आहे का, तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस ते मंत्री झाले त्यावेळेस त्यांच्याकडं ईदभर जमीन नव्हती, सेंटीमीटरसुद्धा जमीन नव्हती. पण मंत्री झाल्यानंतर त्यांना पद मिळालं आणि ते देशाचे वित्तमंत्री झाले. त्याच्यानंतर ज्यावेळेस सरकार बदललं, त्यांच्याकडे CBI वगैरे रेड पडली, त्यावेळेस त्यांनी लेखी स्टेटमेंट दिलं की ही प्रॉपर्टी 900 कोटीची प्रॉपर्टी मी माझ्या अंगणामध्ये लावलेल्या कुंड्यामध्ये जी गोबी होती, आता ती गोबी फुलगोबी असेल, पत्तागोबी असेल, जे काय असेल, ती विकून ही 900 कोटीची प्रॉपर्टी मी निर्माण केली. आता हेच त्यांनी कुंडीमध्ये जर गोबी देशहितासाठी किंवा समाजहितासाठी जर 900 कोटीची गोबी जर त्या कुंड्यामध्ये लावली असती तर भारत कुठं राहिला असता. हा महत्त्वाचा विषय. परंतु काय आहे, प्रत्येकजण स्वार्थी भावनेने आपल्या स्वतःचा विचार करतो आणि त्यामुळे भारत आज माग आहे. पहा, तुम्हाला सांगतो, 1492ला ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल यापासून वेगळ्या झालेल्या 23 वसाहती 1492ला अमेरिकेत गेल्या. कोणाच्या साह्याने? क्रिस्तोफर कोलंबस याच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्यांनी 1776ला स्वातंत्र्य घोषित केलं. कोणापासून? या बाकीच्या देशापासून. आणि अमेरिकेमध्ये स्वतंत्र राज्य स्थापन केलं. आणि जागतिक लेवलला आज अमेरिका महासत्ता म्हणून अस्तित्वात आहे. मग ते जर समजा देशाचा विचार करून, समाजहिताचा विचार करून जर डेव्हलप होऊ शकते, तर आपले राजकीय नेत्यांनी जर समजा देशाचा समाजहिताचा विचार करून जर डेव्हलप केलं तर भारत विश्वगुरू का होऊ शकत नाही? मग बरेचसे जण टिंगलटावाळी करतात, भारत विश्वगुरू होणार आहे, तो मोदी म्हणतोय, तो अमित शहा म्हणतोय. म्हणजे तुम्ही विचार करा ना, त्या हिशोबाने डेव्हलप व्हायला. सर्वसामान्याच्या मनामध्ये ती भावना पाहिजे की मी माझ्या देशासाठी काहीतरी करू शकतो, मी माझ्या देशासाठी काय करू इच्छितो. आणि ही भावना ज्यावेळेस माझा देश, माझी भारत माता, ही भावना ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस साहजिक आहे भारत विश्वगुरू होणार. त्याला कोणीही अडवू शकणार नाही. फक्त स्वार्थी. नाहीतर तो त्या चित्रामधले प्राणी बाहेर आले, त्यांनी चारा खाल्ला आणि मग ते हा स्वार्थी भाव झाला. तो चारा कुठं गेला कोणालाच माहीत नाही. आतापर्यंत चाऱ्याचा शोध आहे, नेमकं कोणत्या जंगलातले प्राणी आले त्यांनी तो चारा खाल्ला आहे मलाही कळालं नाही. देव जाणे ते काय असेल ते. परंतु जोपर्यंत ही समाजहिताची भावना, देशहिताची भावना, राष्ट्रहिताची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होणार नाही, तोपर्यंत भारत हा राष्ट्र विश्वगुरू म्हणा, महासत्ता म्हणा, होणं शक्य नाही. आणि त्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावा लागेल. ही जे कुंडीमध्ये झाडं आली, हीच झाडं जर समजा तुम्ही देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी जर वापरली असती 900 कोटी रुपयाची, तर कदाचित केव्हाच भारत जागतिक लेवलला विश्वगुरू झाला असता, त्याच्यानंतर महासत्ता झाला असता. आणि अशा अनेक गोष्टी भारतामध्ये आहेत. आजही समुद्र किनारपट्टीवर आपल्याला विविध प्रकारचे आपल्या पूर्वजांनी महाभारत ग्रंथ असो, स्कंद पुराण असो, जे कुठल्या पुराणामध्ये समुद्र मंथन करण्याचा मार्ग सांगितला, तो कशासाठी सांगितला की त्याच्यामध्ये रत्न आहेत. ते तेवढ्या पुरते मर्यादित नव्हते. 14च रत्न तेवढ्या पुरते मर्यादित नव्हते. हजारो रत्न त्याच्यामध्ये आजही आहेत. काय आहे, समुद्रामध्ये हजारो रत्न आजही आहेत. पेट्रोल आहे, डिझेल आहे, गॅस आहे, CNG आहे, LPG आहे, त्याच्यानंतर जे काय असेल ते मोती आहेत, जे जहाजं बुडाले त्याच्यामधला खजिना वेगळाच आहे.
त्याच्यानंतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. संशोधन करायला पाहिजे भारताने. केवळ संशोधनाअभावी भारत मागे. विदेशामध्ये आपल्या इंजिनियर अभियंत्यांना जे हुशार लोक आहेत यांना बाहेर पाठवण्यासाठी, जसं सुंदर पिचई असेल, त्याच्यानंतर जे कोणी असतील नामांकित लोक भारतातले, अशांना बाहेर पाठवण्याऐवजी त्यांना जी इथं संशोधनाची संधी दिली तर जे अब्जावधी रुपये खर्च करून जे यानं वगैरे पाठवल्या जाते ते भारताने काही कमी पैशामध्ये चंद्रयान, मंगळयान अवकाशामध्ये पाठवली. जिथं आज अमेरिका करोडो रुपये खर्च करून एक एक मिसाईल तयार करते, तिथं इराणसारखं तंत्रज्ञान वापरून भारत खूप मोठं डेव्हलपमेंट करू शकतो. ड्रोन आहेत, अनेक गोष्टी बारीक सारीक आहेत ज्याच्या साहाय्याने भारत डेव्हलपमेंट करू शकतो. आज चीनचं मार्केट जागतिक लेवलला प्रत्येक ठिकाणी पोहोचलेलं आहे. का तर ते तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. भारतामध्ये संधी का दिल्या जात नाही हा सर्वात मोठा. इथली लोक विदेशामध्ये जाऊन काम करत आहेत. मग इथल्या लोकांना इथंच जर तंत्रज्ञानासाठी प्रोत्साहित केलं तर भारत लवकरात लवकर विश्वगुरू व्हायला कोणी अडवू शकणार नाही. तर बंधू आणि भगिनींनो, तुम्ही विचार करा की भारतामध्ये कुठली गोष्ट नाही. आज अर्थ मिनरल ज्याला म्हटलं जातं, खनिज संपत्ती, हिमालयाच्या टोकापासून तर रामेश्वराच्या शेवटच्या टोकापर्यंत टोटल खनिज संपत्ती पाहायला मिळते. आपल्या देशामध्ये सोन्याच्या खदानी आहेत, तांब्याच्या खदानी आहेत, जर्मनच्या खदानी आहेत, ॲल्युमिनियमच्या खदानी आहेत, त्याच्यानंतर निकेल असेल, झिंक असेल, जस्त असेल, अशा अनेक खदानी आहेत. फक्त संशोधनाचा अभाव असल्यामुळे आपण मागे आहोत. आता नवीन उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागामध्ये अनेक सोन्या चांदीच्या खदानी सापडलेल्या आहेत, त्याचाही उल्लेख झालेला आहे. अंदमान निकोबार या ठिकाणी तेलाचे साठे सापडलेले आहेत. संशोधनाअभावी आपण मागे आहोत. जोपर्यंत आपण विज्ञानावर भर देणार नाहीत, जोपर्यंत आपण आपल्या पूर्वजांच्या ग्रंथाचा उल्लेख समजून घेणार नाहीत, त्या समुद्राचं मंथन करणार नाहीत, तोपर्यंत आपण मागे राहणार आहोत. समुद्रामध्ये अब्जावधी नाही तर खरबो काय की बिलियन ट्रिलियन मालमत्तेचा खजाना त्या समुद्रामध्ये साठवलेला आहे. फक्त बाहेर काढण्याची गरज आहे, संशोधनाची गरज आहे. आणि म्हणून म्हणतो बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करणार नाहीत किंवा निस्वार्थी भावनेने या गोष्टीला दुजोरा देणार नाहीत, तोपर्यंत आपण इतर देशावर निर्भर राहू. माझे म्हणणे हेच आहे की अमेरिकेसारख्या देशावर आपण निर्भर राहायची गरज नाही. आपल्या देशात सर्व गोष्टी अवेलेबल आहे, फक्त त्याचा आपल्याला वापर करण्याची माहिती नाही किंवा तो आपण करत नाही. तर प्रत्येकाने प्रयत्न करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, प्रत्येक माणसाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊ द्या. जो संशोधन करण्यास तयार आहेत त्या व्यक्तीला प्रोत्साहन द्या, त्याचा पाठिंबा द्या, त्याला सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.